हॅलो नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। मी सौ आशा हटवार। सकाळची वेळ आहे, सकाळी स्वयंपाकाला लागावं लागतं कारण साहेबांचं ड्युटीचा टाईम होतो आणि खरंच आज 5 मिनिटं उशीर झाल्यामुळे आज गडबडीमध्ये दोघंही, माझा मुलगा आणि माझे हस्बंड दोघंही घाईमध्ये निघाले कारण त्यांना उशीर होतो ड्युटीला। मग उशीर झाल्यानंतर गाडी स्पीडमध्ये चालवावं लागते, त्यामुळे त्या 5 मिनिटाच्या आधी निघतात। ते गेल्यानंतर मी चहा म्हणजे कॉफी घेतली, कॉफी बनवली, मस्त गुळाची कॉफी बनवून घेतली स्वतःसाठी आणि मस्त माझ्या छोट्याशा दुकान आहे त्या दुकानामध्ये बसून चहाचा घूट घेतला। सकाळपासून दगदग सुरू असते। ही माझी मुलगी उठली 9 वाजता आणि सांगते मला का इतका वेळ झाला पण चहा काऊन नाही बनवून ठेवली माझ्यासाठी, किती वेळची उठल्यावर थोडं लवकर उठा लागते, आपण चाय बनवायला लागते, अशी बोलायला लागली। आणि मी तिचे सॉक्स बघितले, बघा माझे सॉक्स लावून ती झोपली आणि कशी करते। त्यानंतर माझ्या दुकानामध्ये या मुली आल्या आणि माझ्या व्हिडिओबद्दल सांगत होत्या, काकू खूप छान व्हिडिओ बनवतात, म्हणून त्यांना थँक्यू म्हटले आणि त्यांची बस आली, ते निघून गेले। त्यानंतर माझ्या मुलीसाठी मी चहा बनवला। चहा बनवायचाच होता तर मी तिला आवाज दिला तर ती तोंड बघा कशी करते, तोंड वाकडं करून चालली गेली। त्यानंतर मी फायनली तिच्यासाठी चहा बनवून दिला कारण मला माहिती आहे ती चहा नाही पिणार तर ती कोणताच काम ऐकणारही नाही आणि करणार नाही, शिवाय बाहेर राहण्याच्या। मग घेतला दूध, पटकन बनवला चहा आणि शेवटी तिला आवाज दिला तर ती हसत हसत आली की खरंच आता मला चहा मिळणार आहे, बघा स्माईल तिची। आणि तिला बंदा 1 कप चहा पाहिजे आणि ती चहा पिणार नाही, चहासोबत बिस्किट खाते, तिला दूध पचत नाही, त्यामुळे ती चहासोबत खाते। चहा पिणं मुलांनाही बरं नाही मलाही माहिती आहे, पण आता काय करावं, मुलांना काहीतरी खाण्यापिण्यासाठी लावावंच लागते। आणि घरामध्ये एवढा पसारा आहे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की घरामध्ये थोडंसं छोटंसं बांधकाम केलं की रूम काढली आणि एवढा गराटा निघाला की दिवाळीची ती क्लिनिंग असते ना ती पूर्ण करायची आहे। माझं डोकं काम नाही करत आहे कारण दिवसभर काम करत आहे पण कामच उरकत नाही आहे। शेवटी आता कामाला लागा लवकरात लवकर। घर म्हणताय काम कर आणि पोट म्हणताय भूक जेवण कर। माझं दोन्हीकडे लक्ष चाललं आहे की मी काम करू की जेवण करू। पोट एवढा भुकीनं कुडकुड करत आहे की जेवण करणे आवश्यकही आहे आणि काम एवढं पटरलं आहे की कामही करणे आवश्यक आहे। ते समोर गंज दिसत आहे जेवणाचे आणि इकडे फरशी दिसत आहे। मी मग एक काम केलं, मी पटापट पोछा मारून घेतला, जेवढा जमला तेवढा पूर्ण फरशी पुसून घेतली। फरशी पुसून झाल्यानंतर मग जेवणाचं ताट केलं आणि म्हटलं दुकानात बसून जेवण करावं। जेवण करताना पण असं होते ना, दुकानदार होणं सोपं नाही आहे हो। जेवता 10 वेळा उठावं लागते, एक घास मारलं अजून उठा, एक घास मारलं अजून उठा। जेवता मी कामही केले आणि आपले काम करणे पण जरुरी असते। दुकानाची आणि घराची जिम्मेदारी, त्यामध्ये मुलं छोटे असल्यानंतर खूप भारी वागवतो, पण जिम्मेदारी ती जिम्मेदारी आहे। कुणाला असं वाटते की घरीच तर राहते, कोणते काम होतात मोठे असे, घरचे कामं करण्यात काही यांना त्रास येत असेल, पण तसं नसतं। सगळ्यांना वाटतं आपल्या घरचे काम करावं, त्या परीने मी करण्याचा प्रयत्न करते।